नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अजून एक गोडाचा प्रकार बघणार आहोत, पुडाच्या करंजा। ह्या करंजा महालक्ष्मीला नैवेद्यासाठी अतिशय प्रिय आहेत। तसेच ह्या कमळासारख्या अगदी उमलून येतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी आपण रवा घेणार आहोत। आता याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरला जे आपलं आहे तूप तेच घालायचं आहे, गरम वगैरे करायची गरज नाही। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं। बघा, साधारण तर गोळा आपण मळून घेतलेला आहे। याला आपण आता बाउलमध्ये काढून ठेवूयात आणि त्याच्यावर झाकण ठेवून याला 1 तासभर आपल्याला रेस्ट करायचं आहे। पीठ भिजवून 1 तास झालेला आहे। आता बघा, हे असं पीठ तयार झालं आहे। याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। 9 पोळ्या झालेल्या आहेत माझ्या। आता त्याला लावायला साठ्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तूप घालून मिक्स करून घेऊयात। इथे मी एक पोळी घेतली आहे, त्याच्यावरती असा हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। पातळसर असा थर देऊन पूर्ण पोळीला आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। पोळीला साठा लावून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपल्याला मैदा भरभरायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती दुसरी पोळी घालायची आहे आणि दुसऱ्या पोळीवरती सेम आपल्याला असाच परत तो साठा लावून घ्यायचा आहे। एकावर एक मी 3 पोळ्या ठेवून घेतल्या आणि त्याचा असा रोल बनवून घेतलेला आहे। हा रोल आता आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। साधारण एवढं एक आपल्याला हे ठेवायचं आहे। बघा, अशा प्रकारे सगळ्या लाट्या आपण करून घेतलेल्या आहेत। आता याच्या आपण लाटून घेऊयात। ही अशी आहे ना, तर ही आपल्याला अशीच लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे लाटून झालेली आहे। आता हिची ही बाजू आपण आतमध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्ये सारण भरायचं। सारण भरल्यानंतर आपल्याला याला अशी याची बाजू सगळी पॅक करून घ्यायची आहे। अशा सगळ्या करंज्या आपण तयार करून घेऊयात। बघा मैत्रिणींनो, तयार आहेत आपल्या करंज्या। इकडे मी तूप पण तापायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आता तूप गरम झालं की आपल्याला एक एक सोडून तळून घ्यायचं आहे। ही अशी सोडल्यानंतर आपल्याला याच्यावरती तूप उडवत तळायचे आहे, म्हणजे त्याचे पदर आपोआप सुटले जातात। अशा प्रकारे तूप उडवत प्रत्येक करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे। तयार आहेत आपल्या पुडाच्या करंज्या। किती छान पदर सुटलेत बघा। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।